महाड तालुक्यातील MIDC नजीकच्या जिते टेमघर परिसरात गुरुवार 25 डिसेंबर रोजी दुपारी 1च्या सुमारास भीषण आग लागून मंडप साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली। हे साहित्य निसार दरेखान यांच्या जमिनीत विपुल नामक इसमानं भाडे तत्वावर ठेवले असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांबू, लाकडी खांब, वासे, लोखंडी कैची, ताडपत्री, दोरी आदी मंडपाचं साहित्य साठवलेलं होतं। जोरदार वाऱ्यामुळे वणव्याने पेट घेतल्यानं ही आग लागली असल्याचं सांगण्यात येत आहे। काही क्षणातच आग भडकल्यानं सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी गेलं। आगीचं गांभीर्य लक्षात घेऊन महाड नगर परिषद, MIDC लक्ष्मी, प्रिव्ही तसेच बिर्ला कंपनीच्या अग्निशमन यंत्रणांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं। आग विझवण्यासाठी 3 पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात आले। जवळपास 20 बंब पाणी आगीवर मारण्यात आलं। आग आटोक्यात आणण्यासाठी 5 ते 6 तासांचा कालावधी लागला। सुदैवाची बाब म्हणजे या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही। महाड नगर परिषद अग्निशमन दलाचे गोविंद साळुंखे, वाहन चालक शिरीष भोसले, केदार देसाई, शेखर भोसले, फायरमन सिद्धेश निवाते, यश खडे, प्रतीक शितोळे तसेच औद्योगिक वसाहत अग्निशमन दलाचे पिंगळे, चिंचोळे, म्हात्रे, साठे, शेलार, साळुंखे, निकम आदी कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन आग नियंत्रणात आणली। या आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।